नमस्कार. आज 13 नोव्हेंबर 2024 वार आहे बुधवार. लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या प्रमुख बातम्या. काँग्रेसकडून समाज तोडण्याची षडयंत्र, नरेंद्र मोदी यांची काँग्रेसवरती टीका. त्यानंतर पंतप्रधानांना संविधानाची जाणच नाही, राहुल गांधी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती टीका. आता दोन्ही बातम्या पाहिल्या तर अगदीच काय आहेत, राजकीय बातम्या आहेत, यामुळे आपल्यासाठी ह्या महत्त्वपूर्ण नाही आहेत. पहा, ओके, स्किप करू शकता. त्यानंतर नेक्स्ट आहे दलित मतदारांत दुभंग, आरक्षण उपवर्गीकरणाच्या हालचालींमुळे अस्वस्थता, निवडणुकीत पडसाद उमटण्याची शक्यता. सर्वांना माहिती आहे 1 ऑगस्ट 2024 रोजी सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल आला. त्या निकालाद्वारे असं म्हणण्यात आलं की अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्या मते उपवर्गीकरणाला सुप्रीम कोर्टाने मान्यता दिलेली आहे. ओके, मग या निकालाचे पडसाद पहा. अगदीच खऱ्या अर्थाने जर पाहिला तर आंध्र प्रदेश, त्यानंतर तेलंगणा आणि पंजाब हरियाणा या राज्यांमध्ये उपवर्गीकरणाची जी प्रोसिजर आहे याच्या पूर्वीच चालू झालेली होती, की बहुना तुम्ही तमिळनाडू पण म्हणू शकता. ओके, पण महाराष्ट्रामध्ये उपवर्गीकरण वगैरे नाही आहे अद्याप. मग याला आता काय करत आहेत, राज्य सरकारने नुकतंच एक समिती पण बसवलेली आहे, बरोबर. मग याच्या अनुषंगाने निवडणुकीमध्ये याचे पडसाद पडण्याची जास्त शक्यता आपल्याला इथं बेसिकली दिसत आहे. मग याच्यावरती अगदीच ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी पण त्यांचे विचार वगैरे तर मांडलेले आहेत. पण आता ही पण जी बातमी आहे ना, ती निवडणुकीला धरून विचारण्यात आलेली आहे किंवा निवडणुकीला धरून बोललेलं आहे. यामुळे या बातमीला पण तुम्ही आपल्यासाठी म्हणजे जास्त काही व्हॅल्यू इथं देण्याची आवश्यकता नाही आहे. जर तुम्हाला वाटत असेल तर आपण त्याबद्दल सेपरेट व्हिडिओ बनवूयात की सुप्रीम कोर्टाचं त्यावेळेस म्हणणं काय होतं. ओके, त्यामुळे आता परत याला आपल्याला काय व्हॅल्यू द्यायची आवश्यकता नाही आहे, त्यामुळे मी पुढे जातोय. त्यानंतर पहा, आजची महत्त्वपूर्ण बातमी हीच आहे की महागाईचा भडका. त्यानंतर आजच्या वृत्तपत्रामध्ये म्हणजे इंडियन एक्सप्रेस असू द्या किंवा लोकसत्ता असू द्या, दोन्हीमध्ये एकही बातमी कामाची मला वाटली नाही. पण महागाईचा भडका जी ही बातमी आहे ती अगदी महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून आपल्याला अगदीच गरजेची आहे, ती आपण पाहून आजचा व्हिडिओ थांबणार आहोत. ओके, तर डायरेक्टली आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करूयात. पहा, सेकंड पेजवरती पण आपल्यासाठी एकही बातमी कामाची दिसत नाही आहे, स्किप करू शकता पूर्ण. त्यानंतर झारखंड पश्चिम बंगालमध्ये ईडीचे 17 ठिकाणी छापे, बांगलादेशींचे घुसखोरी प्रकरण, मतदानाच्या 1 दिवस आधी कारवाई. आता पहा झालेलं काय, अगदीच महत्त्वपूर्ण मॅटर जर म्हटलं तुम्ही तर इंटरनल सिक्युरिटी. आता इंटरनल सिक्युरिटीवर कशा पद्धतीने ताशेरे वगैरे ओढले जाऊ शकतात ही तर या न्यूजमधून दिसतं. तर पहा, सर्वांना माहिती आहे अगदीच ऑगस्ट महिन्यामध्ये बांगलादेशमध्ये निदर्शने चालू झालेली होती, बरोबर. मग त्या अनुषंगाने बांगलादेशची जी सीमा आहे ती आपण काय केली होती, पहा, सील केली होती. किंवा तिथे मी याच्यापूर्वी पण म्हटलं की तिथं फेन्सिंग नाही आहे आपल्याकडे. ओके, जसं नॉर्थ ईस्टला फेन्सिंग वगैरे नाही आहे, पण आपण काय केलं, अगदी फेन्सिंग वगैरे यावं यासाठी 100वी घटनादुरुस्ती आपण केलेली आहे, बरोबर. व ती बांगलादेशच्या अनुषंगाने आहे. ओके, तुम्ही परत एकदा ती पाहू शकता, म्हणजे याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये वगैरे मी ते सांगितलेलं आहे समजावून. तर पहा झालेलं काय, बांगलादेशमध्ये जेव्हा निदर्शने चालू झालेली ना, त्यावेळेस आपले जे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स वगैरे आहेत त्यांना एकच भीती होती की इथून जे तिथे जर म्हणजे आपल्या शेजारी जर जास्तच अनरेस्ट जर तिथं असेल ना, तर शांततेसाठी ते आपल्या देशामध्ये वगैरे स्थलांतरित करू शकतात, ही आपल्याला भीती होती. व अगदी तशाच पद्धतीने पहा, सीमेवर दलाल सक्रिय झाले. ओके, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स वगैरे तिथे ॲक्टिव्ह आहे, तरी देखील पहा सीमेवर दलाल सक्रिय झाले व त्यांनी पैसे घेऊन ना जे बांगलादेशी आहेत त्यांना शरण दिलेलं आहे भारतामध्ये. मग हे अतिशय चुकीचं आहे किंवा म्हणजे अगदीच ही इंटरनल सिक्युरिटीला एक धोका आहे. कारण जर तिथं जर दलाल सक्रिय झाले असतील व पहा आता अगदीच तेथील जर नागरिक आले तर ठीक आहे, पण तिथून दहशतवादी पण येऊ शकतात ना. मग याला दलाल, अगदी दलाल म्हटल्यानंतर डायरेक्टली इज इक्वल टू पैसा. ओके, पैसा फक्त त्यांच्या पुढे फेका, ते काही पण करायला तयार असतात. मग ती तशा पद्धतीने जर ही सिच्युएशन असेल तर यामध्ये दहशतवादी पण येऊ शकतात. मग या नात्याने ही अगदी महत्त्वपूर्ण न्यूज आहे पहा, इंटरनल सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून. ओके, म्हणजे आपल्याला डायरेक्टली आपल्याला वाटत नाही की असं पण होऊ शकतं का, पण अशा पद्धतीने सिच्युएशन तिथं झालेले आहेत. ओके, त्यामुळे 17 ठिकाणी ईडीचे छापे आपल्याला बेसिकली दिसत आहेत. त्यानंतर उत्तर प्रदेशामध्ये UPPSC परीक्षार्थींची निदर्शने. आता झालेलं काय पहा, UPPCS. ओके, म्हणजे जशा पद्धतीने आपल्याकडे MPC आहे, अगदी तशाच पद्धतीने उत्तर प्रदेशची पब्लिक सर्व्हिस कमिशन. मग ह्या पब्लिक सर्व्हिस कमिशनमध्ये 1-2 परीक्षा आहेत, म्हणजे आता नव्याने चेंजेस त्यांनी केलेले आहेत. आता त्या परीक्षा कोणत्या वगैरे ती करायची आवश्यकता नाही आहे आपल्याला, पण भावी आयुष्यात MPSC पण असा निर्णय घेऊन येण्यासाठी आपल्याला पण थोडंसं माहिती असणं गरजेचं आहे, कारण ते पण ॲस्पिरंट आहेत व आपण पण ॲस्पिरंट आहोत. या नात्याने लक्षात घ्या. तर UPPCSने डिसिजन काय घेतलेलं आहे पहा, की
जे वन डे एक्झाम आता आपल्याकडे पण राज्यसेवा होते पहा. आता राज्यसेवा वन डे एक्झाम आहे बरोबर, म्हणजे ऑफलाईन पद्धतीची ही एक्झाम आहे व एकाच दिवसामध्ये ती क्लिअर होते. पण तुम्ही तलाठी भरती एक्झाम पाहिला असाल पहा, तलाठी भरती आपल्याकडे जवळपास आय थिंक 1 महिनाभर तर चाललेली होती बरोबर. मग 1 महिनाभर चालली त्यामध्ये काय झालं, नॉर्मलायझेशन झालं. व नॉर्मलायझेशनचा वाद असा होता की अगदीच त्यामध्ये कोणाला कशा पद्धतीने मार्क मिळाले ते आपल्याला काहीच माहिती नाही. मग त्याच धर्तीवर पहा UPPCS परीक्षा आता काय करत आहेत, त्यांनी वन डे एक्झाम ऐवजी म्हणजे 2 त्यांनी एक्झाम त्यामध्ये टाकलेले आहेत. त्या 2 ज्या एक्झाम आहेत ना त्या वन डे एक्झाम ऐवजी त्यांनी आता काय केलं आहे, अगदीच फुल डे एक्झाम म्हणजे फुल डे म्हणता येणार नाही तर टप्प्याटप्प्याने एक्झाम घेण्यात येईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. ओके, शिफ्ट वाईज शब्द सापडला तर शिफ्ट वाईज वन डे एक्झाम ऐवजी त्यांनी काय म्हटलं की शिफ्ट वाईज आम्ही एक्झाम घेऊ व त्यामध्ये काय देण्यात येईल, नॉर्मलायझेशन करण्यात येईल. मग त्यासाठी पहा उत्तर प्रदेशमध्ये हा संपूर्ण रोष वगैरे चालू आहे. व अगदी जर खऱ्या अर्थाने पाहिलात ना तर हा डिसिजन अगदी चुकीचा वाटतोय, कारण नॉर्मलायझेशनमध्ये आपल्याला माहिती आहे तो गणिताचा फॉर्म्युला वगैरे ते देत आहेत. ओके, ज्यावेळेस आपण त्यांना विचारलं ना की कशा पद्धतीने तुम्ही असं म्हणजे कोणत्या धर्तीवर तुम्ही हे नॉर्मलायझेशन वगैरे दिलेलं आहे किंवा कोणाला जास्त वाढीव मार्क वगैरे का दिलं आहे, त्यांनी फॉर्म्युला देतात पण तो फॉर्म्युला आपल्याला समजत आहे का, तर बिलकुल नाही आहे. मग पहा खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर ही मदत थोडीशी चुकीची आपल्याला बेसिकली दिसत आहे. व BPSCने पण याच्या धर्तीवर निर्णय घेण्याचा प्रयत्न केलेला होता, पण BPSCने तो अद्याप निर्णय टाळलेला आहे पहा, कारण अगदीच उत्तर प्रदेशमध्ये त्याची निदर्शने वगैरे होत आहेत. ओके, मग त्यासाठीच पहा अगदी आपण जर खऱ्या अर्थाने पाहिलं तर MPSCमध्ये पण असा निर्णय लागू होऊ नये हीच आपली एक अपेक्षा असेल. ओके, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. त्यानंतर नेक्स्ट न्यूज पहा, तरुणाच्या कुटुंबियासाठी सर्वोच्च न्यायालयीन मदतीला 11 वर्षापासून अंथरुणाशी खेळलेल्या तरुणावर आता सरकारी उपचार. आता ही न्यूज याच्यापूर्वी पण आलेली होती व मला आठवत आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्यावेळेस आपण वृत्तपत्र परत एकदा चालू केलं होतं त्यावेळेस मी तुम्हाला एक केस सांगितली होती 2013मध्ये घडलेली. ओके, व त्या केस स्टडीच्या अनुषंगाने आपण पाहिलेलं होतं की जे इथनुशिया आहे, ओके, ॲक्टिव्ह इथनुशिया आणि पॅसिव्ह इथनुशिया आपल्या देशामध्ये कशा पद्धतीने चालू झालेला आहे. व अगदीच लिव्ह विल, ओके, लाईव्ह विल जे आहे 2023चं जजमेंट ते पण कशा पद्धतीने मदतकारक आहे हे आपण त्या लेक्चरमध्ये वगैरे पाहिलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना माहिती नाही त्यांनी प्लीज एकदा परत मागचे व्हिडिओ तुम्ही पाहून घेऊ शकता. तेव्हा आर्टिकल येण्यामागचं कारणच ही केस होती पहा. तर झालेलं काय आहे, तर एक पेशंट आहे. ओके, आता 11 वर्ष झाली त्याला, म्हणजे 2013मधील ही केस आहे. 2013मध्ये मुलाचा ॲक्सिडेंट झाला. मुलाचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर वडिलांनी संपूर्ण त्यांची जमापुंजी वगैरे आहे ती संपूर्ण त्या मुलाला बरं करण्यामध्ये वगैरे खर्च केली. पण तो मुलगा आता काय आहे, ब्रेन डेड आहे. ओके, म्हणजे तो स्वतःहून हालचाल वगैरे काहीच करू शकत नाही बरोबर. मग 2013पासून ते आतापर्यंत म्हणजे जवळपास 11 वर्ष त्या पालकांनी त्याचं काय संगोपन वगैरे केलेलं आहे. पण प्रॉब्लेम काय झाली पहा, आता ते वडील काय आहेत, पेन्शनवरती वगैरे आहेत. व आता त्यांची काय म्हणतो इकॉनॉमिकली कंडिशन जी आहे ना ती 11 वर्षापासून तर व्हेंटिलेटरचा वगैरे संपूर्ण खर्च झालेला आहे त्यामधून ते आता सावरू शकत नाही आहेत. व अगदीच ते आता वयोवृद्ध झालेले आहेत. व माझ्यानंतर कोण त्याला मुलाला वगैरे पोसेल यासाठी त्यांनी काय केले होते, दिल्ली हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती की इच्छामरण त्या व्यक्तीला देण्यात यावं. ओके, मग इथनुशिया त्याला देण्यात यावं अशा पद्धतीने दिल्ली हायकोर्टामध्ये ज्यावेळेस केस गेली त्यावेळेस दिल्ली हायकोर्टाने हे जजमेंट दिल्ली हायकोर्टाने डायरेक्टली इथनुशियाला त्यांना मान्य केलेलं नाही. ओके, दिल्ली हायकोर्टाने डायरेक्टली रिजेक्ट केली ती जी केस आहे ती त्यांनी रिजेक्ट केली. मग त्यांनी कोणाचा दरवाजा ठोठवला, तर सुप्रीम कोर्टाचा त्यांनी दरवाजा ठोठवला. व सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर अगदीच सुप्रीम कोर्टाने सेंट्रल गव्हर्नमेंटला लगेच नोटीस पाठवली. व सेंट्रल गव्हर्नमेंटला नोटीस पाठवल्यानंतर त्या व्यक्तीची त्यांनी काय केली पहा, चौकशी वगैरे केली. म्हणजे अगदीच त्या व्यक्तीला इथनुशिया वगैरे देणं गरजेचं आहे की आपणच त्याला हे करू शकतो, म्हणजे त्याचं संगोपन वगैरे आपण करता येईल हे सेंट्रल गव्हर्नमेंटने वगैरे पाहिलं. व अगदीच DY चंद्रचूड यांचा शेवटचा कार्यकाळाचा दिवस म्हणजे 9 नोव्हेंबर रोजी जजमेंट आलेला आहे पहा. तर DY चंद्रचूड यांनी काय म्हटले पहा की अगदी सेंट्रल गव्हर्नमेंटने तशा पद्धतीने 3 ऑप्शन त्या पॅरेंट्सना दिलेले आहेत. एक, डायरेक्टली सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अधिपत्याखाली नोएडा येथे हॉस्पिटलमध्ये त्यांना ट्रीटमेंट दिली जाईल किंवा उत्तर प्रदेश सरकारद्वारे ट्रीटमेंट दिली जाईल किंवा एका NGOद्वारे तुम्हाला ट्रीटमेंट वगैरे त्या मुलाला दिली जाईल, असं त्यांनी 3 ऑप्शन ठेवलेले आहेत. व या अनुषंगाने आपल्याला असं दिसत आहे की पॅसिव्ह इथनुशिया जी त्या व्यक्तीवर लावण्यात येणार होता त्याला सुप्रीम कोर्टाने पण इथं मान्यता दिलेली नाही आहे. म्हणजे जी इच्छामरणाची जी केस आहे ना ती अशा पद्धतीने इथं चालत आहे पहा. तर इच्छामरणाला त्याला परमिशन देण्यात आलेली नाही, पण सरकारने अगदीच एक चांगल्या पद्धतीचं पाऊल इथं घेण्यात आलेलं आहे पहा की सरकार काय म्हणत आहे, आम्ही त्यांचं संगोपन वगैरे करायला तयार आहोत. व ही अगदी एक
एक एक माणुसकी दाखवण्याचं सेंट्रल गव्हर्नमेंटनं काम केलेलं आहे असं तुम्ही इथं म्हणू शकता. व डी वाय चंद्रचूड यांची ही शेवटची केस होती, असं एक बेस्ट केस आपण इथं बेसिकली म्हणू शकतो. ओके, आता अगदीच इथनुशियाबद्दल केसेस गेलेली आहेत का, तर पहा आहेत, या नात्याने ही केस तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. बाकी UPSCला काय विचारलं जाऊ शकेल, तर अगदीच इथनुशिया भारतामध्ये आहे का, अशा पद्धतीने ही केस वगैरे विचारली जाऊ शकेल. किंवा मेन्ससाठी पण ही केस महत्त्वपूर्ण आहे. ओके, बॅकवर्ड लिंकेजेस म्हणून तुम्ही इथनुशियाची केस लक्षात ठेवायचं आहे. मग ज्या विद्यार्थ्यांना इथनुशिया वगैरे काय आहे, त्याचं कशा पद्धतीने भारतामध्ये म्हणजे भारतीय जी न्यायव्यवस्था आहे त्यामध्ये कशा पद्धतीचं असं उगम वगैरे झाला हे जर माहिती नसेल त्यांनी प्लीज प्रिव्हियस व्हिडिओ माझं पाहून घेऊ शकता. त्यामध्ये आपण ही सर्व काही डिस्कस केलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे चला, प्रदूषणकर्त्या देशांचे सर्वोच्च नेतेच परिषदेला अनुपस्थितीत हवामान बदलाच्या समस्येवर गांभीर्याने विचार होत नसल्याची चर्चा. आता हे जे सर्व काही आहे ते कालच्या लेक्चरमध्ये आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. COP29 ही परिषद सध्याला चालू आहे, बरोबर. मग आपल्या देशाचे पर्यावरण मंत्री पण गेलेले नाहीत. खरं पाहिलं तर पर्यावरण मंत्री आपल्या पण देशाचे गेले नाहीत, तर अगदीच एक IAS अधिकारी वगैरे तशा पद्धतीने एक गुट बनवून त्यांनी पाठवलेला आहे. डन, मग एवढं करण्यात आलेलं आहे. पण पहा, सर्वात मोठी प्रॉब्लेम, अगदी अमेरिकेने वगैरे काय म्हटलेलं होतं की आम्ही तुम्हाला पैसे देऊ. 2009 सालीच त्यांनी म्हटलं होतं की आम्ही तुम्हाला पैसे देऊ, पण अद्याप त्यांना एकही रुपयाही मिळालेला नाही आहे. जे आफ्रिकन कंट्रीज आहेत किंवा जे गरीब नेशन्स आहेत त्यांना अद्याप पैसाच मिळाला नाही. मग ते टेक्नॉलॉजी ट्रान्सफर कसं करतील व अगदीच पहा क्लायमेट चेंजला कसं रोखण्यामध्ये ते यशस्वी होतील. मग तर हाच सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. व अगदीच डोनाल्ड ट्रम्प येत आहेत. डोनाल्ड ट्रम्प आल्यानंतर तर पॉलिसी पूर्णतः चेंज होणार आहे. कारण अगदी याच्यापूर्वी पण त्यांनी तसं म्हटलेलं आहे की USA जबाबदार नाही आहे क्लायमेट चेंजला. मग आता अगदीच खऱ्या अर्थाने जर तुम्ही पाहिलात ना, क्लायमेट चेंजचा इफेक्ट कोणावर जास्त आहे, तर कॅनडा आणि USA या दोघांवरती खूप मोठा इफेक्ट तिथं पडणार आहे. कारण ते नॉर्थर्न हेमिस्फिअरमधील कंट्रीज आहेत. ओके, व सर्वांना माहिती आहे नॉर्थर्न हेमिस्फिअर म्हटल्यानंतर तिथं बर्फाच्छादित प्रदेश जास्त असणार आहे. बर्फ तिथं जर जास्त असेल तर पहा त्यांना आजपर्यंतची सवय आहे, पण ज्यावेळेस क्लायमेट चेंज होईल त्यावेळेस काय होणार आहे, तिथं ऊन पडेल. ऊन पडल्यानंतर अगदीच बर्फ वगैरे तिथं वितळणार आहे. व क्लायमेट थोडं पण त्यांचं जर टेम्परेचर वगैरे वाढलं तर तिथं इलेक्ट्रिसिटीची वगैरे मागणी वाढेल. किंवा पहा अगदी आपल्याला पण थोडंसं तापमानाचं वाढ वगैरे जर झालं तर आपण पण अस्वस्थ होतो. ओके, मग अगदी तशा पद्धतीने तिकडे पण सिच्युएशन आहे. यामुळे कालच्या लेक्चरमध्ये पण मी म्हटलं की ही फक्त एका देशाची समस्या नसून ही संपूर्ण जगाची समस्या आहे. पण आता पाहूयात अमेरिका वगैरे कशा पद्धतीने त्याचं स्टेप्स उचलेल. ओके, त्यावरतीच हे सर्व काही अवलंबून असेल. त्याच्यानंतर पुढे चला, जमनलाल बजाज पुरस्कार याबद्दल देण्यात आलेला आहे. त्यानंतर परत राजकीय बातम्या स्किप करू शकता. पहा म्हणजे वाचून तर कंटाळा आला तशा पद्धतीने ती बातमी आहे, त्यामुळे मी स्किप केलेला आहे. त्यानंतर मताधिकार ही भविष्य घडवण्याची संधी, किरण कुलकर्णी यांचा हा लेख आलेला आहे. तरी देखील पहा या लेखमध्ये नवीन काहीच नाही आहे. ओके, ज्या काही बातम्या आपण याच्या पूर्वीच्या पाहिलेल्या आहेत त्याच संपूर्ण गोष्टी इथं देण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे मी परत याला स्किप करत आहे. पहा त्याच्यानंतर नेक्स्ट येतं संविधानवान, आपलं आवडतीचं लेक्चर, भाषिक संतुलनाचा विचार. संविधानातील कलम 344 नुसार राजभाषा आयोगाचा आणि त्या अनुषंगाने संसदीय समितीचा उल्लेख करण्यात आलेला आहे. तर पहा आर्टिकल 344 आपल्या भारतीय संविधानात काय म्हणतं की आपल्या देशामध्ये ज्या भाषा आहेत त्या भाषा राजभाषा ठरवण्यासाठी एक समिती नेमण्यात यावी किंवा दरवेळी त्या समितीचं नूतनीकरण होण्यासाठी वगैरे आपल्याला काय करण्यात यावं, संसदीय समितीचं तिथं गठन करण्यात यावं असं आर्टिकल 344 म्हणतं. मग आता सांगा हे भाषाचं इथं कसं काय आलं किंवा भारतीय संविधान भाषासाठी एवढं का म्हणजे प्रेरित वगैरे होतं, तर अगदी सर्वांना माहिती आहे. पहा भाषा ही संस्कृतीला जपून ठेवण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे. ओके, व सर अगदीच नुकतंच आपल्याला काय मिळालेलं आहे, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. मग हे पण काय आपल्या संस्कृतीचं एक जतन व्हावं यासाठी हे महत्त्वपूर्ण गोष्ट आहे, बरोबर. मग अगदीच तशाच पद्धतीने तुम्ही जर पाहिलात आता अगदी आता मराठी माध्यम जर म्हटलात तुम्ही तर आपल्याला थोडंसं लो क्वालिटी वाटेल, पण ज्यावेळेस आपण इंग्लिश माध्यम जर म्हटलं कुठं तर अगदी आपल्याला काय वाटतं की म्हणजे थोडंसं हायफाय लेवल वगैरे आहे असं वाटतं तिथं. मग याच दोन अनुषंगाने जर तुम्ही पाहिलात तर पहा आता जी इंग्लिश आहे ती आपल्याला थोडीशी दूरची वाटते की जवळची वाटते, तर अगदीच पहा आज घडीला आपण आपल्याला ही दूरची वाटते लँग्वेज, बरोबर आहे. त्यामुळे आपण सर्वजण काय करत आहोत तर अगदी मराठी भाषेतून UPSC किंवा MPSCची तयारी करत आहोत, बरोबर. आणि आता ती जर जवळची भाषा जर असते आपण तर काय इंग्लिशमधूनच त्याची तयारी केलं असतं. मग या दोन कंडिशन जर पाहिल्या आपण तर अगदीच भारतीय संविधानामध्ये पण तसंच इश्यू झालेला होता. भारतीय संविधानाचे जे संविधान निर्माते होते त्यांचा आता नॉर्थ इंडियामध्ये काय होती पहा, हिंदीला जास्त प्राधान्य होतं, पण साऊथ इंडियन काय म्हणत होती की इंग्लिशला जास्त प्राधान्य द्या. मग यासाठी जे संविधान निर्माते होते त्यांनी हे पुढे ढकलून द्यावं
त्यामध्ये के.एम. मुन्शी यांचं तर महत्त्वपूर्ण रोल आहे. त्यांनी म्हटलं की 15 वर्षाच्या नंतर आपण ही राजभाषेचं वगैरे तिथं काय करूयात, म्हणजे राजभाषा जी आहे ती 15 वर्षानंतरची संसद 15 वर्षानंतरची संसद येईल ना त्यांच्यावरती आपण हे सर्वस्व डिपेंड करूयात असं त्यांनी म्हटलं. मग ती त्यालाच अनुषंगाने एक संसदीय समिती आणि एक राजभाषा आयोग नेमण्याचा पण त्यांनी सल्ला दिला व त्यानुसारच 344 मध्ये टाकण्यात आलेलं आहे की 5 वर्षा म्हणजे हे संसद झाल्यानंतर 5 वर्षानंतर आपल्याला काय करायचं आहे, राजभाषा आयोग आपण स्थापन करणार आहोत असं त्यांनी म्हटलं. मग यालाच अनुषंगाने 1955 मध्ये पहिलं राजभाषा आयोग बनलं. पहा कोणाच्या अध्यक्षतेखाली, बी.जी. खेर यांच्या अध्यक्षतेखाली राजभाषा आयोग स्थापन झाल्यानंतर पहा यांनी स्टडी केल्यानंतर यांना पण पहा सोल्युशन देता आलं नाही. का सोल्युशन देता आलं नाही तर कालच्या लेक्चरमध्ये पण पाहिलेलं आहे आपण 14 ऑफिशियल लँग्वेजेस आहेत व सर्वांना माहिती आहे. पहा अगदी वरती जर गेलात तुम्ही, नॉर्थ इंडियामध्ये गेला तर हिंदीला जास्त प्राधान्य आहे व साऊथ इंडियामध्ये इंग्लिशला जास्त प्राधान्य आहे. त्यांना हिंदी वगैरे समजत नाही. त्यामुळे पहा ज्यावेळेस तुम्ही राहुल गांधी स्पीच वगैरे देतात ना त्यावेळेस ते काय करतात, एक ट्रान्सलेटरचा तिथं उपयोग करतात. पण महाराष्ट्रात आल्यानंतर ते हमखास हिंदी वगैरे बोलतात. बरोबर आहे. तुम्ही साऊथ इंडियनचे स्पीच वगैरे पहा किंवा वायनाडमध्ये नुकतंच त्यांनी जे स्पीच दिलं ते पण तुम्ही पाहून घेऊ शकता. त्यामध्ये त्यांना ट्रान्सलेटरचा उपयोग करावा लागत आहे. का तर पहा तेथील सामान्य जी जनता आहे त्यांना एक तर त्यांची मातृभाषा समजते किंवा इंग्लिश समजते. ओके, ह्या 2 कंडिशन तिथं लागू आहेत. त्यामुळेच आपल्याला जे पहिलं जे राजभाषा आयोग होतं 1955चं बी.जी. खेर यांचं, त्यामध्ये त्यांना सोल्युशन देता आलं नाहीत. मग पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तेच केलेलं होतं. पहा 1950 मध्ये 14 ऑफिशियल लँग्वेज म्हणून त्यांनी डिक्लेअर केल्या. त्यानंतर 1967 मध्ये कोणती आली, सिंधी एक लँग्वेज आली. 1992 आणि 2004 अशा पद्धतीने 8व्या अनुसूचीमध्ये आपल्याकडे किती 22 लँग्वेजेस आहेत व ते काल आपण अगदी योग्यरित्या पाहिलेलं आहे. मग ह्या लेक्चरमध्ये मग या आर्टिकलमध्ये पण तेच देण्यात आलेलं आहे की आपल्याला राजभाषा कशा पद्धतीने प्रस्थापित व्हावी यासाठी हे प्रयत्न केले गेले. पण पहा आपल्याकडे राजभाषा म्हणून कोण्याही भाषेला दर्जा देण्यात आला नाही. मी आत्ताच म्हटलं ना के.एम. मुन्शी यांनी काय म्हटलं की 15 वर्षानंतर आपण हे पाहू व त्यांच्यावरती हे सर्वस्व डिपेंड ठेवू असं त्यांनी म्हटलेलं होतं. मग अगदी तसंच झालं. पहा जे 15 वर्षानंतर संसद बनली मग त्या संसदेने पण हाच निर्णय घेतला की ऑफिशियल लँग्वेज अशा पद्धतीनेच त्यांनी तिथं सांगितलेलं आहे व त्यांनी कामकाजाची भाषा म्हणून हिंदी आणि इंग्लिशला दोघांना पण तिथं प्राधान्य दिलेलं आहे. ओके, त्यामुळे पहा नॉर्थ इंडिया आणि साऊथ इंडिया यांचे झंझटच तिथं त्यांनी कमी केली. यासाठी पहा आज देखील जे गॅझेटियर येतं त्यामध्ये हिंदी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजचा तिथं काय असतो, उपयोग असतो. आय होप हा पॉईंट तुम्हाला अगदी योग्यरित्या समजलेला असेल. डन. त्याच्यानंतर पुढे चला, म्हणजे जास्त काही विचारलं जात नाही. पहा राजभाषा आयोग वगैरे याबद्दलचे प्रश्न लो आहेत त्यामुळे मी याला पुअर कॉस्ट बेनिफिट सांगत आहे. ओके, त्याच्यानंतर उत्तम प्रशासनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता. आता परीक्षेला प्रश्न असा येऊ शकतो, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आपण प्रशासनात कशा पद्धतीने वापर करू शकतो. तर अगदीच पहा पहिला वापर जर म्हटलात तुम्ही तर अगदीच समान पद्धतींच्या गुन्ह्यांची वारंवारिता ओळखण्यासाठी. म्हणजे पहा लगातार जर गुन्हे वगैरे होत असतील तर आता हा एरिया आहे. ओके, म्हणजे हे आपली सिटी आहे, ही सिटी ए आहे. ओके, मग या सिटीला जर तुम्ही 4 विभागणी केली ABCD. ओके, मग यापैकी हे जे ए घटक आहे ना इथं जास्त क्राईम वगैरे होत आहेत असं जर आर्टिफिशियल इंटेलिजन्सने वगैरे जर आपल्याला सांगितलं तर आपण काय करू शकतो, इथं पोलिसांची गस्त वगैरे जास्त वाढवू शकतो. झालं ना, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं आहे. आता कोविडमध्ये पण याचा जास्त वापर करण्यात आलेला होता. पहा जिथं जिथं जास्त पेशंट वगैरे सापडत आहेत तिथं त्यांनी काय केलं होतं, ते कंटेनमेंट झोन वगैरे तशा पद्धतीने त्यांनी स्थापन केले होते. मग तेच आहे हे. त्याच्यानंतर पहा नैसर्गिक आपत्ती, डिझास्टर मॅनेजमेंट ओळखण्यासाठी पण याची मदत होते. पहा आता अगदीच डिझास्टर येणार आहे. ओके, म्हणजे जसं वायनाडमध्ये वगैरे घडलं तशी घटना घडू नये यासाठी अगदीच सॅटेलाईटचा वगैरे तिथं वापर घेऊ शकतो आपण. व भावी 48 तासामध्ये काय घडणार आहे, ओके, हे आपण सॅटेलाईटच्या मदतीने वगैरे तिथं निष्कर्ष लावू शकतो. मग त्या अनुषंगाने डिझास्टरला आपण तिथं मॅनेज करू शकतो. मग यासाठी पण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर होऊ शकतो. त्यानंतर नेक्स्ट आहे पहा, अगदीच एखादी ऑपरेशन वगैरे होत आहे. मग ऑपरेशनमध्ये अगदी तो जो पेशंट आहे त्या पेशंटची जर BP वगैरे वाढेल का, हे जे संपूर्ण टॅली वगैरे आहे, म्हणजे आता हे संपूर्ण स्टॅटवर चालतं, स्टॅटिस्टिक्स. ओके, मग ते स्टॅटिस्टिकल जे कॅल्क्युलेशन वगैरे ते मानवी मेंदूला जर म्हटलं तर ते खूप वेळ लागेल. पण अगदी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने आपण त्याला पण नक्कीच टॅकल वगैरे करू शकतो. ही तर सर्व आपल्याला आकडेवारी दिलेली आहे. म्हणजे हे आपल्याला इथं बेसिकली सांगता येतं अशा पद्धतीने की प्रशासनामध्ये आपण कृत्रिम बुद्धिमत्तेचा असा वापर करू शकतो. नक्कीच. त्याच्यानंतर पुढे चला, काका मला वाचवा. आता ही मजेशीर घटना किंवा मजेशीर लेख आलेला आहे, पण पहा सध्याला मला याबद्दल बोलायचं नाही आहे. कारण अगदीच जर तुम्ही म्हटला तर
काही जणांचं मत होतं पहा 2014 नंतर स्वातंत्र्य वगैरे मिळालं, त्याबद्दल चालेक आहे, पण स्किप करा. कारण पहा सध्याला आता याला अनुषंगाने थोडंसं जर बोलायचं म्हटलं तर पहा, डोनाल्ड ट्रम्प यांची सत्ता जर अमेरिकेमध्ये जर आली तर भारतावर त्याचे चिरकाल परिणाम होतील. कारण पहा इकडे चायना आहे. ओके, मग डोनाल्ड ट्रम्प चायनाला अगोदरच पसंत करत नाही. तुम्हाला माहिती आहे 2020 ज्यावेळेस कोविड आलेलं होतं त्यावेळेस त्यांनी काय म्हटलं होतं, चायनीज व्हायरस म्हणून त्याला डायरेक्टली तिथं पब्लिकली तशा पद्धतीने त्यांनी स्टेटमेंट दिलेलं होतं. बरोबर आहे. मग अगदीच ते काय करतील पहा, हुवावी कंपनी त्यांची जी होती त्याला त्यांनी जागतिक निर्बंध वगैरे टाकलेत. मग त्याच धर्तीवर पहा ते भारताबद्दल पण तसे निर्णय वगैरे घेऊ शकतात. जसं की 2018 त्यांनी भारताला डायरेक्टली ठणकावलेलं होतं व तुम्ही इराणसोबत काहीच व्यापार वगैरे करायचा नाही असं त्यांनी सांगितलं. मग आपल्याला काय पहा, जे पेट्रोल वगैरे होते ते तेव्हाचे जे दर आहेत ना ती जास्त वाढलेले होते. का तर पहा आपल्याला जर USA कडून जर तेल वगैरे घ्यायचं ना तर खूप लांब पडतं. इराणपासून आपण तेल अगदी जवळ पद्धतीने वगैरे घेऊ शकतो, पण जर दुसऱ्या देशाकडून जर आणायचं जर वगैरे म्हटलं ऑइल वगैरे तर ते आपल्यासाठी खूप महागात पडेल. किंवा जसं रशिया आहे, आता रशियाचे आणि त्यांचे संबंध चांगले असं म्हणू शकतो आपण वैयक्तिकरित्या, पण जर त्यांची पॉलिसी उद्या चालून जर बदलली तर उद्या त्यांनी आपल्याला रशियावरती पण रिस्ट्रिक्शन टाकल्यानंतर मग काय करायचं. मग या अनुषंगाने पहा जे डॉलर आहे आपलं, कालच्या पण लेक्चरमध्ये मी जाता जाता म्हटलेलं होतं की अगदी याचे इम्पॅक्ट चिरकाल वगैरे होऊ शकतात डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यानंतर. आता पहा आगामी काळात वगैरे आपण हे संपूर्ण डिटेलमध्ये पाहणार आहोत. तरी पण लक्षात घ्या की पॉलिसी कधी पण चेंज होऊ शकेल, या नात्याने फक्त आपल्याला तिथं सतर्क राहणं गरजेचं आहे. बाकी आपल्याला अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून हा जो लेख आलेला आहे ह्याला स्किप करा, पण जी महागाई वाढलेली आहे त्याबद्दल आपल्याला बोलायचंच आहे. डन. त्याच्यानंतर लोकशाहीत विरोधी पक्षाची गरज, या पण लेखला मी स्किप करत आहे कारण जे मुद्दे आपल्याला माहिती आहेत तेच परत इथं घेण्यात आलेले आहेत. याच्या पूर्वीच्या लेक्चर्समध्ये जे मांडलेले तेच मी याला पुढे कंटिन्यू आहे. जे विद्यार्थी नवीन आहेत पहा त्यांनी प्लीज हा लेख तुम्ही स्वतःहून वाचून घेऊ शकता. त्याच्यानंतर आता डायरेक्टली आपण शेवटच्या लेखकडे जाऊयात, जो की आहे महागाईचा भडका. ओके, एक मिनिट कुठे गेलास. हां, तर पहा आता झालेलं काय, किरकोळ महागाईचा दर 14 महिन्यांत उच्चांक भाज्या खाद्यतेलाच्या किमती कडाडल्याने ऑक्टोबरमध्ये 6.21% दर आलेला आहे. पहा आता हे दर काय असतं तर नॅशनल स्टॅटिस्टिक्स जे ऑफिस असतं ना यांच्यामार्फत एक दर जाहीर केला जातो महागाई देशामध्ये किती आहे, व ही महागाई आटोक्यात आणण्याचं काम कोणाकडे असतं तर RBIची जी कमिटी असते, रेपो रेट ठरवणारी जी कमिटी असते ना, मॉनिटरी पॉलिसी जी कमिटी असते त्यांच्याकडे हे रेट असतं. म्हणजे महागाई नियंत्रणात ठेवण्याचं काम यांच्याकडे असतं. मग पहा महागाई हे किती दरमध्ये नियंत्रणात ठेवायचं यांच्याकडे टार्गेट आहे तर पहा 4 +or -2 म्हणजे 6% वर जायचं नाही आणि 2च्या खाली जायचं नाही महागाई आपली. ओके, असं यांच्याकडे RBIकडे टार्गेट असतं. पण RBIने ना मागच्या 14 महिन्यांचा उच्चांक त्यांनी गाठलेला आहे. ओके, म्हणजे 14 महिन्यांपूर्वी जर तुम्ही पाहिला तर 6च्या पुढे गेलेलं होतं आपण. ओके, मग त्यावेळेस त्यांनी काय केलं पहा, लगेच त्यांनी जे आपले प्राईम मिनिस्टर ऑफिस आहे यांना त्यांनी पत्र लिहिलं की आमच्याकडून चूक वगैरे झाली असं त्यांनी तिथं खुलासा केला. पण ते पत्र काय होतं पहा, बंद लिफाफ्यामध्ये होतं. व तुम्हाला आठवत असेल 2022ला CGI जेव्हा शपथ घेतले होते, म्हणजे DY चंद्रचूड ज्यावेळेस शपथ घेतली होती ना त्यावेळेस आपल्या भारत सरकारमध्ये बंद लिफाफ्याचं खूप प्रकरण वगैरे गाजलेलं होतं. मग त्याचं कारणच ती आहेत पहा. ओके, कोणतं पण निर्णय जर घेतला ना ते बंद लिफाफ्यामध्येच जायचं. ओके, थोडंसं ते पूर्वीचे आहेत न्यूज, पण तुम्हाला माहिती असावं. तर पहा RBIला काम दिलेलं आहे की तुम्ही महागाई नियंत्रणात ठेवायचं. ओके, RBIला काम काय दिलेलं आहे की तुम्ही महागाई नियंत्रणात ठेवायचं. व किती टक्क्यामध्ये पहा, 4% +2. ओके, एवढ्या तुम्ही दरामध्ये काय तिथं महागाई नियंत्रणात ठेवायचं. आणि जर तुम्ही महागाई नियंत्रणात जर ठेवू शकला नाहीत व तुम्ही जर महागाई नियंत्रणात ठेवू शकला नाहीत तर तुम्हाला काय कोणाला जबाब द्यावा लागेल तर केंद्र सरकारला तिथं जबाब द्यावा लागेल. व पहा आता केंद्र सरकारला जबाब कधी द्यायचा तर पहा हे जे 6% वर गेलेलं आहे ना आता, तर असं 3 क्वार्टरसाठी म्हणजे अगदीच 6 महिन्यासाठी जर ही महागाई अशाच पद्धतीने जर असेल ना तर तुम्हाला तिथं काय सेंट्रल गव्हर्नमेंटला जबाब द्यावा लागेल. व सेंट्रल गव्हर्नमेंट त्यावरती काही ॲक्शन घेईल का, काहीच घेत नाही. ओके, त्यामुळे हे जी बातमी आलेली आहे आता हे खोदा पहाड निकला छुआ अशा पद्धतीने आहे. पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की महागाई खूप देशामध्ये वाढलेली आहे. कारण पहा ऑक्टोबर 2023 ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा दर 4.87% पातळीवर होता. तो आता 6.21% झालेला आहे. व हे जे 4.5% जे आहे हे कशामुळे तेव्हा ऑक्टोबरमध्ये जास्त कमी दिसत आहे पहा आपल्याला, कारण कोविड नंतर जी 2020 नंतर जी महागाई वाढलेली होती त्याचा जर इफेक्ट तुम्ही 2022 नंतर 2023ला घेतला तर ते आपल्याला बेसिकली खाली दिसणारच होतं.
मग अगदी तशाच धर्तीवर जर तुम्ही पाहिलात आता, तर 2023चा दर ऑलरेडी महागाई 2023मध्ये ऑलरेडी वाढलेली होती. तुम्ही 2020च्या अनुषंगाने पहा ना, 2020मध्ये पहा 5 रुपयाचा जो पार्लेजी बिस्किट पुडा आहे तो अगदी मोठा होता, पण 2023मध्ये तो जो पार्लेजी आहे तो अगदी छोटा झालेला आहे, बरोबर. मग अगदी जर तुम्ही पाहिलात तर महागाई तिथं वाढलेली होती. मग 2023च्या प्रतिदरात जर तुम्ही 2024मध्ये जर पाहिलात तर महागाई अगदी 2020च्या अनुषंगाने तिथं वाढलेलीच होती. पण अर्थशास्त्रामध्ये प्रॉब्लेम काय होती पहा, आपण 2023 आणि 24 या 2 वर्षाचाच पाहतो. 2020 पासूनची महागाई तिथं लक्षात घेतली जात नाही. मग हाच तर प्रॉब्लेम आहे तिथे. ओके, मग महागाई आपल्या देशामध्ये भरपूर वाढलेली आपल्या इथं बेसिकली या टक्केवारीवरून दिसते. कारण गेल्या वर्षी जरी महागाई कमी झालेली होती त्याच्या अनुषंगाने आपण 6.21% जरी जाणं म्हणजे नॉट अ जोक. गरिबांची खूप हलाखीची परिस्थिती तर नक्कीच झालेली असेल, हे आपलं बेसिकली या आकडेवारीवरून दिसतं. ओके, आता उद्याच्या लेक्चर्समध्ये वगैरे याबद्दल नक्कीच लेख वगैरे भरभरून येतील, तो आपण नक्कीच पाहूयात पुढे. पण लक्षात घ्या, जास्त महागाई वाढलेली आहे व जे मॉनिटरी पॉलिसीचे जे टार्गेट असतात म्हणजे RBIचे जे टार्गेट असतात ते त्यांचे हुकलेले आहेत. परीक्षेला प्रश्न येऊ शकतो की मॉनिटरी पॉलिसी कमिटीचे टार्गेट किती दरम्यानचे असतात, तर पहा 4% ±2. ओके, ±2% इथपर्यंत त्यांचे टार्गेट असतात. म्हणजे 2च्या खाली जायचं नाही व 6च्या वर जायचं नाही. अशा पद्धतीने महागाई नियंत्रणात आणण्याचं काम असतं, पण अद्याप महागाई नियंत्रणात आलेली नाही आहे. मग आता याला सोल्युशन काय असेल, तर अगदीच पहा, जे RBI आहे ना, आता ती काय करेल पहा, व्याजदर जास्त वाढवेल. ओके, हेच आहे, व्याजदर जास्त वाढले तर इम्पॅक्ट काय होतील, मार्केटमधून पैसा वगैरे कमी होईल. ओके, आय होप तुम्हाला थोडंसं हे इकॉनॉमिक्सच्या थोडंसं काय म्हणतो आपण टेक्निकल टर्म्स आहेत, पण ज्या विद्यार्थ्याला समजलं ना तो अगदी बेस्ट पद्धतीने हे आय होप समजून आलं असेल सर्वांनाच. ओके, ज्या विद्यार्थ्यांना माहिती नाही ना त्यांनी प्लीज कॉन्टॅक्ट करा, म्हणजे आपण त्याबद्दल नक्कीच एक लेक्चरमध्ये वगैरे ते सविस्तर घेण्याचा प्रयत्न करूयात. ओके, आता इथं आपण थांबूयात. याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.